मला काल सांगितलेली स्टडी तुम्ही केली असेलच। आज आपण पुढचा भाग शिकणार आहोत। हाफ कटोरी ब्लाउजचा पुढचा भाग शिकणार आहोत। आता हे मी परवा जेव्हा तुम्हाला बॅक साइड शिकवली होती 32 साइज मध्ये, ती ही परवाची बॅक साइड आहे। आता आपल्याला ही सेम बॅक साइड आता ड्रॉ करायची आहे आणि त्याच्यावरूनच फ्रंट साइड कशी काढायची ते शिकवणार आहे। तर मी याच्यावर पटकन काढून घेते। लेंथ 12.5 प्लस अर्धा इंच 13 इंचाची लेंथ घेतली आहे। हे मी परत तुम्हाला का सांगते, कारण तुमच्या एकदा डोळ्याखालून सारखं जाऊन सारखं शिकून तुमच्या डोक्यात पक्क बसावं म्हणून मी हे रिपीट करते। मुंडा खोली 5 इंचाची घेतली आहे। त्यानंतर 1/4 चेस्ट, 1/4 ऑफ चेस्ट प्लस हाफ इंच। आपली छाती 32 आहे, 32 चा चौथा 8 प्लस अर्धा इंच ऍड केले त्याच्यामध्ये, आणि कमरेचा चौथा प्लस 8 अर्धा म्हणजे हा पण 8.5 इंच येतोय। कमरेचा चौथा प्लस 1.5 इंच सॉरी। नंतर या दोन्ही लाईन्स जॉईन केल्यात आणि आपण मार्जिन एका पट्टीच्या मापा इतकं ठेवलंय। तुम्ही 1-1.5 इंचाचा ठेवू शकता। त्यानंतर मागचा गळा तर 8.5 आहे, 8.5 प्रमाणे 4.5 शोल्डर घेतलंय आपण आणि इथे लंब टाकून घेतलाय। आता ह्या 4.5चा सेंटर 2 एक लाईन कमी आणि 1 इंच आतमध्ये घेतलाय। हा तिरकी लाईन जॉईन करायची, इथून 1.5 इंच पुढे घ्यायचंय। सगळ्यांना हे कुठलीही स्मॉल साइज असो नाही तर लार्ज साइज असो, हे मेजरमेंट 1.5 इंचच घ्यायचंय। इथून अर्धा इंच घ्यायचंय, हे अर्धा इंच घेतलंय इथे। त्यानंतर गळ्याची लेंथ, आता गळ्याची रुंदी शोल्डर पट्टी घेतली 3 इंचाची। नंतर नेक लेंथ आहे 8.5 इंचाचा। तिरका शेप दिला आणि इथे गळ्याचा आकार दिला आणि हा झाला। आणि याचा टक्स काढून घ्यायचा 8.5चा सेंटर 4.25, इथून 4 इंच वरती घेतलाय। 4 किंवा 4.5 इंचाचा हा टक्स घेऊ शकता तुम्ही आणि इथे 1.5 इंचाचा मार्किंग करायचं आहे। हा झाला आपला मागचा भाग काढून। आता हा भाग झाल्यानंतर तुम्ही आपण नेहमी पेपर कटिंग करताना किंवा ब्लाउज कटिंगसाठी अशाच मेथडनी कटिंग करणार आहोत। आधी हा फोल्डिंगची साइड घेतली आपण, नंतर हे अशा पद्धतीने मेजरमेंट काढल्यानंतर हे इथून कटिंग करून घ्यायचं। अशा पद्धतीने मी त्या दिवशी तुम्हाला कटिंग कसं करायचं हे दाखवलं होतं। फक्त परवा मी याचा गळा कट केला होता, आज आपल्याला गळा कट करायचा नाहीये। आता हे मधून आतमधून कात्री घालून कट करून घ्यायचं। आता हे का कट करायचं ते सांगते मी तुम्हाला। आपण पुढचा आणि मागचा भाग जेव्हा कटिंग करायला घेतला होता तेव्हा चेस्टचा किंवा वेस्टचा फ्रंट आणि बॅक आपण हाफ डिवाइड केला होता। म्हणजे हा बॅकचा 1/4 झाला। म्हणजे आपण हे जे टोटल चेस्ट साइज किती होती आपली 32चा हाफ भाग हा बॅकला जातो आणि हाफ भाग फ्रंटला जातो। म्हणून हा सेम जेवढा हा डिस्टन्स आहे तेवढंच हे डिस्टन्स आलं पाहिजे। मग आपल्याला वेगळं परत माप काढावं लागेल, त्यामुळे आपण काय केलं हे मधून कट करून टाकलं। हा पीस बॅक साइडचा आहे, हा बाजूला ठेवून द्यायचा आहे। 32 साइज हा बाजूला ठेवलाय। आता या भागावर आपल्याला पुढच्या भागाची मापं टाकायची। आता या भागावर आपल्याला याच्यात बेसिक काय गोष्टी होतात त्या ह्याच्यावर मार्क करून घ्यायच्या। आधी ही जी लाईन आहे ही बेस लाईन होती, कारण आपल्याला फ्रंट आर्म होल काढावा लागेल। ही एक लाईन आहे, ही शोल्डर पट्टीचा जो पॉइंट आहे तो आपल्याला मार्क करून घ्यावा लागेल। हे जेवढं मार्जिन आहे ते मार्जिन याच्यात मार्क करून घ्यावं लागेल। म्हणून आपण काय करणार आहोत,
इथे एक लाईन मार्जिनची ड्रॉ करून घेतली. त्यानंतर ही जी सरळ लाईन आहे ही सरळ लाईन आपल्याला या पीसवर एक मार्क करून घ्यायची. ही अंदाजे करून घ्या किंवा जर काही प्रॉब्लेम वाटला तर हे जेवढं मेजरमेंट आहे तेवढं माप करून घ्यायचे. हे 5.25 आहे, इथे पण 5.25 आहे. मग आपण इथून पण 5.25चं मेजरमेंट घेऊयात. इथे 5.25चं मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे ही लाईन स्ट्रेट येणार आपली, तिरकी नाही आली पाहिजे. आपली लाईन ही स्ट्रेटच आली पाहिजे. ही जी सरळ लाईन आहे इथून आपण एक सरळ लाईन मारून घेणार आहोत. ही झाली आर्महोल लेंथ. आपल्याला बेसिक लाईन जी काढली होती ती लाईन मिळाली आपल्याला. आता ही शोल्डर पट्टी आपण किती घेतली होती? दोन्ही शोल्डरची पट्टी आपल्याला सेम आली पाहिजे, फ्रंट आणि बॅक. ही 3 इंचाची आहे. आता आपण इथं पण 3 इंचाचीच पट्टी घेणार आहोत. इथे मार्क केलंय. आता फ्रंट नेक आपला बॅकपेक्षा कमी असतो. हा याचा मेजरमेंट प्रमाणे फ्रंट नेक आहे 7 इंचाचा. तुम्ही 7, 7.5 किती पण घेऊ शकता, इट डझंट मॅटर. आपल्या मेजरमेंटमध्ये 7 इंचाचं दिलंय म्हणून मी 7 इंचाचं घेतलं. नंतर इथे अशाच पद्धतीने रेक्टँगल काढलाय आणि शेप दिलाय. म्हणजे हा बॅक नेक झाला, फ्रंट नेक झाला. मार्जिन बॅकचं आणि फ्रंटचं झालं. आता इथे बॅक आर्महोल काढलाय आपण. आता इथे फ्रंटचा आर्महोल काढायचा. इथे या लाईन पासून 1/2 इंच पुढे तिरकं घ्यायचं. 1/2 इंच म्हणजे किती? 6 लाईन्स. 6 लाईन्स घेऊन हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. हा झाला फ्रंट आर्महोल. म्हणजे याच्यामध्ये फ्रंट नेक, बॅक नेक, फ्रंट आर्महोल, बॅक आर्महोल आणि साईडचे फिटिंगसाठी जे मार्जिनसाठी दिलेलं मार्किंग आहे ते पण करून झाले. आता बॅकचा टक्स काढला. आता इथे आपल्याला फ्रंटचा टक्स काढायचा आहे. म्हणून हा भाग आता मी बाजूला ठेवते आणि याच्यावर टक्स कसे काढायचे ते सांगते. आता इथे आपल्याला टक्स पॉइंट इथे लागणार आहे. आपल्याला जे मेजरमेंट्स दिले होते मी तुम्हाला त्या मेजरमेंट्समध्ये टक्स पॉइंटचं माप दिलेलं आहे. हे बघा, हा जो आहे हा टक्स पॉइंट, छातीचा पॉइंट दिलेला आहे. मेजरमेंट घेताना मी तुम्हाला दाखवलंच होतं हा टक्स पॉइंट कसा काढायचा ते. तर 32 साईजसाठी आपला टक्स पॉइंट आहे 8.5, 8.5 आहे. आता ह्या 8.5 मध्ये 1/2 इंच ॲड करायचे, 1/4 इंच ॲड करायचे म्हणजे किती झाले? 8.25. हे 8.75चं मेजरमेंट झाले. हे 8.25 मार्क करून घेतलं. नंतर ही लाईन सरळ मारून टाकायची. अशी सरळ मारून घ्यायची आडवी लाईन. त्यानंतर ही झाली टक्स लाईन. आता योक पट्टी असते आपल्या ब्लाऊजला, खालून वरती 1.5 इंच घ्यायचे. खाली एक वेगळी पट्टी असते, ती योक पट्टी खालून वरती 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. ही 1.5 इंच सगळ्या मापांसाठी ही 1.5 इंच कंपल्सरी घ्यायची. म्हणजे तुम्ही स्मॉल साईज घ्या किंवा मीडियम घ्या किंवा लार्ज साईज घ्या, हे सगळ्यांनाच कंपल्सरी 1.5 इंचाची पट्टी काढायची. त्यानंतर इथून वरती 1 इंच घ्यायचे. 1 इंच मार्क केल्यानंतर हा जो असा पॉइंट आहे या पॉइंट पासून इथे शेप द्यायचा, म्हणजे असा क्रॉसमध्ये शेप द्यायचा आपल्याला. हा गळा झाला म्हणजे इथे हुक्स झाले आपले. ज्या साईडला हुक्स आहेत त्या साईडने आपल्याला मेजरमेंट घ्यायला सुरुवात करायची. ही जी टक्स लाईन मार्क केली आपण, या लाईनवर छातीचा 10वा भाग प्लस 1/2 इंच घ्यायचे. 10th पार्ट ऑफ अ चेस्ट प्लस 1/2 इंच घ्यायचे आपल्याला. तर 10th पार्ट कसा काढायचा चेस्टचा? चेस्टचा 10th पार्ट म्हणजे आता सपोज 32चा 10th पार्ट काढायला सांगितला तर हा 0 कमी होणार, इथे पॉईंट येणार. आपण 10चा टेबल जरी म्हटलो तरी सुद्धा 3.2 हे आन्सर येतो ह्याचा. म्हणजे याच्यामध्ये फक्त पॉईंट लागणार. 34चा 10th पार्ट 3.4, 38चा 10th पार्ट 3.8 म्हणजे फक्त मध्ये पॉईंट लागणार. प्लस याच्यामध्ये 1/2 इंच ॲड करायचे, 1/4 इंच ॲड करायचे. आता आपला हा 32 आहे, 32चा 1/4 किती? 3.2. 3.2 म्हणजे 3 इंच 2 लाईन्स म्हणजे 3.25 झालं. 3.25 प्लस 1/2 इंच याच्यामध्ये ॲड करायचं म्हणजे 3.5 झालं. ह्या पॉईंटपासून 3.5 इंच मार्क करायचं. हा पॉईंट मार्क केला त्यानंतर हा असा लंब टाकायचा. बरोबर हा जो शेप आहे हा शेप या पॉईंटला आला पाहिजे. मग तुम्ही हा शेप देताना इथून छातीचा 10वा भाग घेतला तरी सुद्धा चालेल किंवा हा मार्क केल्यानंतर हा शेप दिला तरी सुद्धा चालेल. तर इथून छातीचा 10वा भाग प्लस 1/2 इंच घेतलंय. 10th पार्ट ऑफ अ चेस्ट प्लस 1/2 इंच 1/4 इंच त्याच्यामध्ये ॲड करून इथे एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आहे. त्यानंतर इथून अगेन 1/2 इंचाचं, जसं मागच्या भागाला आपण टक्स दिला होता 3/4 इंचचा टक्स दिला होता,
टोटल 1.5 इंचाचा टक्स होता तो. आता हा सुद्धा 1.5 इंचाचा टोटल टक्स आहे. हा झाला मेन टक्स, म्हणजे चेस्ट आपल्या हुक्स पासून चेस्टच्या पॉइंट पर्यंत हा छातीचा 10वा भाग प्लस पाव इंच आलेला आहे. हा झाला मेन टक्स. त्याच्यानंतर या पॉइंट पासून इथे 1.25 इंच म्हणजे 1 1/4 इंच मार्किंग करायचंय 1.25 इंचावर आणि इथे एक टक्स द्यायचा आहे. हा टक्स सरळ येणार या लाईनवर. हा नॉमिनल टक्स येणार. हा पाव इंचचा टक्स पाहिजे आपल्याला, टोटल पाव इंचचा घेतला तरी सुद्धा चालेल. हा पाव इंचचा झाला. आता या साईडला असा तिरका टक्स येणार. इथून सुद्धा 1 1/4 मार्क करायचं, म्हणजे इकडून उजवीकडे 1.25 इंच, डावीकडे 1.25 इंच. आता हा असा तिरका टक्स घ्यायचा आहे, म्हणून आपण काय करणार, ही जी टक्स लाईन आहे या लाईन पासून खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. मार्क केलं 1.5 इंचचा. त्यानंतर हा पॉइंट इथे जोडून टाकायचा. आता हा जोडल्यानंतर हा सुद्धा असा नॉमिनल टक्स घ्यायचा आहे आपल्याला, एक पाव इंचाचा टक्स घ्यायचा आहे. आता हे 3 टक्स झाले. चौथा टक्स जो आहे हा या टक्स पासून वरती येणार. हा सुद्धा वरती 1.5 इंच घ्यायचा आहे. या पॉइंट पासून आर्म होलला हा अंदाजे असा क्रॉस मध्ये जोडायचा आहे, ना की खूप खाली पण नकोय आणि खूप वर पण नकोय. असा आर्म होलला तिरका साईडने हा टक्स जोडायचा आहे. हा सुद्धा पाव इंचचा टक्स घ्यायचा आहे. म्हणजे आपण बघितलं असेल तर हे 3ही टक्स आपण अंदाजे घेतले त्याचं मार्किंग, पण हा टक्स 1.25 इंचचा टक्स घेतलाय, कारण कटोरीला व्यवस्थित फुगा येण्यासाठी आपण हा जास्त घेतलाय टक्स. आणि हे जे मार्किंग आहे आपला ब्लाऊज भले खूप छान बसला, पण हे टक्स जर जागेवरून हल्ले तर त्या ब्लाऊजला काही उपयोग नाही. त्यामुळे मी तुम्हाला 2-3 बऱ्याच वेळेला सांगितलं की ह्या पॉइंट पासून इथपर्यंत छातीचा 10वा भाग प्लस पाव इंच घेणं गरजेचं आहे. नंतर इथून ते इथपर्यंत हे आपण 1.25 इंच घेतलंय. इथून तिथपर्यंत 1.25 इंच घेतलंय. या पॉइंट पासून इथपर्यंत 1.25 इंच घेतलंय, म्हणजे शेजारी शेजारी 1.25 इंच घेतलंय आणि वरती 1.5 इंच आणि इथे खाली 1.5 इंच, म्हणजे शेजारी शेजारी 1.25 वर आणि खाली 1.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपला हा पुढचा भाग काढून तयार झालेला आहे. मी परत एकदा तुम्हाला सांगते, आपण जो हा 32 साईजचा मार्किंग केलं होतं काल तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी आज परत तेच मार्किंग केलंय. फक्त मागचा गळा पूर्ण न कापता आपल्याला गळा तसाच ठेवायचा आहे. नंतर मधून कात्री घालून कापल्यानंतर 2 पीस वेगळे झालेत आपले. मग आता हा गळा कट करू शकता तुम्ही, किंवा आता न करता डायरेक्ट कापडावर कटिंग करताना केला तरी सुद्धा चालतो. तर हा भाग बाजूला ठेवून द्यायचा आहे. या भागावर आपण जसं मागचा गळा मार्क केला तसाच पुढचा गळा मार्क केलाय, जसं मागचा आर्म होल केलाय तसाच पुढचा आर्म होल केलाय, जसं मागचं मार्जिन केलंय तसंच मागचं मार्जिन केलंय. आणि या दोन्ही मधला वेगळा भाग म्हणजे काय, टक्स. मागे फक्त 2 टक्स असतात, पुढे किती, मागे एकच टक्स असतो आणि पुढे 4 टक्स असतात, म्हणजे उजवीकडे 4 डावीकडे 4. तर पुढे हे जे 4 टक्स असतात त्याच्यात आपल्याला इथे आधी टक्सची पॉइंट मार्क करणं गरजेचं आहे. शोल्डर पासून खाली टक्स पॉइंट प्लस पाव इंच घेऊन ही लाईन आडवी ड्रॉ केली आहे. त्यानंतर ही आडवी केल्यानंतर खालून वरती 1.5 इंच घेतलेले आहे, ती एक आडवी ड्रॉ केली. नंतर या लाईनवर छातीचा 10वा भाग प्लस पाव इंच घेऊन एक लंब टाकलाय, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आहे. त्यानंतर इकडे 1.25 इंचचा टक्स घेऊन हा टक्स जोडलेला आहे. मग या पॉइंट पासून इकडे 1.25 इंच घेऊन इथे एक टक्स दिलाय. ह्या पॉइंट पासून इकडे 1.25 इंच घेऊन इकडे या साईडला खाली 1.5 इंच घेऊन हा तिरका टक्स दिलाय. हा तिरका घ्यायचा म्हणून आपण हे माप मोजून घेतलं 1.5 इंचाचा. हा एक टक्स मार्क केलाय. त्यानंतर इथून वरती 1.5 इंचाचा टक्स मार्क केलाय आणि तो मुंड्याला अंदाजे जोडायचा आहे. हा अंदाजे जोडलेला आहे मुंड्याला टक्स, खूप वर पण नको आणि खूप खाली पण नको, अशा पद्धतीने हा मार्क केलेला आहे. आणि हे टक्स नॉमिनल घेतले आपण, अगदी कमी कमी घ्यायचे. हे खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही. जास्त जर घेतले तर आपल्याला ब्लाऊज छोटा होईल, आणि जर कमी घेतले तर इथे जो फुगा आला पाहिजे आपल्याला तो प्रॉपर येणार नाही फुगा, मग ब्लाऊज चपटा बसेल. त्यामुळे हे फक्त पाव इंचाचे टक्स घ्या. हे 3ही पाव इंचाचे टक्स घ्या. हे फक्त 3/4 घ्यायचे. हे 3/4 का घेतले आपण, 1.5 इंचाचा का टक्स घेतला, कारण कमरेत आपण 1.5 इंच वाढवले होते, मग कंबर लूज व्हायला नको म्हणून तो 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला भाग आपण हा टक्स शिवण्यामध्ये घालवणार आहोत. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या. हेच रिपीट करा आणि सगळ्या साईजचे मेजरमेंट्स तुम्हाला काढायचे आहे. आता हा जो भाग शिकवला आहे त्याच्यामध्ये
28 पासून 44 पर्यंत हे मेजरमेंट काढण्याची मेथड सगळी सेम आहे, याच्यामध्ये काहीही फरक करायचा नाहीये. हा जो मुंड्याचा भाग घेतला आहे किंवा टक्सचं मार्किंग जे आहे एव्हरीथिंग सेम आहे, त्यामुळे तुम्हाला याच्यात कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही. तरी सुद्धा तुम्ही याची प्रॅक्टिस करा. 28 to 44 पर्यंत सगळे मेजरमेंट्स काढायचे आणि जर काही वाटलं तर मला कॉन्टॅक्ट करा. मला एखादा मेसेज करू शकता की कुठे काही प्रॉब्लेम आला तर. ओके, उद्या आपण पुढचं शिकूयात. तोपर्यंत हॅव अ नाईस डे.